नमस्कार मित्रांनो, आपण आज उदयनगर येथे आलेलो आहोत. उदयनगरमध्ये येण्याचं कारण असं आहे की शैक्षणिक सत्र 26 आणि 27ला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. गुण्यागोविंदाने या ठिकाणी मुलं या ठिकाणी शाळेमध्ये येत आहेत आणि श्री शिवाजी हायस्कूल उदयनगर येथे आपण आलेलो आहोत आणि मुख्याध्यापक आपल्यासोबत आहेत गायकवाड सर. कारण की आपल्याला माहिती आहे की मुख्याध्यापकांची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वाची ठरलेली आहे. कारण की शाळा चालवणं या ठिकाणी तिच्याकडे निगराणी देणं या ठिकाणी सोपं नाही. विविध प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांना सामोरं कसं जायचं आणि त्याचं निरसरण कसं करायचं हा प्रयत्न या ठिकाणी मुख्याध्यापकाकडनं या ठिकाणी होत असतो. हे तुम्हाला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी माहिती आहे. परंतु कुठेतरी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण या ठिकाणी वाटा निर्माण करून देणं, त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या वाटा निर्माण करून देणं, त्यांना ध्येय स्वप्नपूर्तीसाठी या ठिकाणी पुढे नेणं, हा सुद्धा एक या ठिकाणी महत्वाची भूमिका मुख्याध्यापक साहेबांची या ठिकाणी राहते. म्हणून आज त्यांच्यासोबत आपण मनसोक्तपणे या ठिकाणी या शाळेविषयी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. आज आपण त्यांच्यासोबत जोडलेलो आहोत. हार्दिक स्वागत, सुस्वागतम सर. आज या ठिकाणी शैक्षणिक सत्राला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. आदरणीय स्वर्गीय माजी आमदार भाऊसाहेब लोढे पाटील व आताचे या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय जे सुदेश भाऊ या ठिकाणी लोढे पाटील जे आहेत आणि ती संस्था या ठिकाणी ही शिक्षणाचं दालन त्यांनी जे उभं केलेलं आहे त्याचा एक छोटंसं रोपटं या ग्रामीण भागामध्ये त्यांनी सुरू केलंय आणि त्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि त्याला पारंब्या सुद्धा लागलेल्या आहेत आणि तुमच्यासारखे लोक त्यांच्यामध्ये असल्यामुळे आणखीन त्याच्यामध्ये भर पडत आहेत. काय वाटते? नमस्कार, मी PM गायकवाड, मुख्याध्यापक श्री शिवाजी हायस्कूल. आमच्या शाळेची स्थापना स्वर्गीय भाऊसाहेब लोढे यांनी केलेली आहे. जवळपास आमच्या 6 शाखा आहेत. मुख्य शाखा आमची मेहकर इथे आहे, श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मेहकर. त्याच्यानंतर दुसरी मोठी शाळा म्हणजे आमची श्री शिवाजी हायस्कूल उदयनगर. त्याचबरोबर श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कळंबेश्वर. त्याचबरोबर श्री शिवाजी हायस्कूल सुलतानपूर, शिवाजी हायस्कूल जांभोरा आणि त्याचबरोबर शिवाजी हायस्कूल लव्हाळा. भाऊसाहेबांचा मुख्य उद्देश हाच होता की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे खुले करणे. त्यासाठीच त्यांनी वेगवेगळ्या खेड्यांमध्ये शाळांच्या शाखा सुरू केलेल्या आहेत आणि जवळपास आज 57 ते 60 पासून आमच्या शाळा ह्या चालू आहेत. 1957 ते 60 पासून सर्व शाळा ह्या सुरू आहेत आणि मुख्य उद्देश आमच्या शाळेचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हाच आहे. हे मुख्य ध्येय आमचं हेच आहे. आमचे विद्यमान अध्यक्ष सुदेश भाऊ लोढे पाटील यांचं तर बिलकुल एवढं डिव्होशन असते शाळेसाठी की प्रत्येक वेळेस स्वतः येऊन निरीक्षण करणं, त्याचबरोबर आम्हाला ज्या काही भौतिक सुविधा आहे त्या उपलब्ध करून देणं, जसं की विद्यार्थ्यांची बिल्डिंगची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर शालेय साहित्य सर्वच, फर्निचर असो, त्याचबरोबर CCTV कॅमेरा असो, त्याचबरोबर खेळाचं क्रीडा साहित्य असो, सगळ्या, त्याचबरोबर फर्निचरची व्यवस्था, सर्व काही त्यांनी आम्हाला इथे मुबलक प्रमाणामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला पुरेल अशा व्यवस्था इथे उपलब्ध करून दिलेल्या आहे. सर, या ठिकाणी मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देते असं आपण या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे. परंतु शालेय व्यतिरिक्त या ठिकाणी शिक्षणाचे धडे व्यतिरिक्त सुद्धा या ठिकाणी मुलांमध्ये काही सुप्त गुण या ठिकाणी लपलेले असतात. त्याच्या माध्यमातून या ठिकाणी शाळा काय कार्य करते? त्याच सुप्त गुणांसाठी आम्ही विविध कार्यक्रम घेतो. जसं की शैक्षणिक गुणवत्ता हा तर मुख्य उद्देश आहेच, पण याबरोबर त्यांचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही त्यांना क्रीडा, त्यानंतर संस्कार विद्यार्थ्याला देणं. संस्कार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सध्या मोबाईलच्या युगामध्ये संस्कार हा मुलं विसरत चाललेले आहेत, विसरून राहिले प्रत्येकाला. त्यामुळे संस्कार देणं हे मुख्य आहे. तो हा वृद्धाश्रमांची संख्या या ठिकाणी वाढते. करेक्ट. तेच ना, मग मुलांना काय होऊन राहिलं, सध्या सगळेजण भौतिक सुविधेच्या मागे लागून राहिलेले. मोबाईल फोनमुळं, बोलण्यामुळं आपले आई वडील, भाऊ बहीण या सर्वांना विसरून राहिलेले. आम्ही ते थोडंसं आम्ही काय करतो इथं मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना ते नेहमीसाठी आम्ही ते शिक्षण देतोय. वार्षिक स्नेहसंमेलन सुद्धा होतं. त्याचबरोबर सांगतो मी काय होतं, आमच्या शैक्षणिक गुणवत्ता हिथं वाढवणं हा मुख्य उद्देश आहेच. याबरोबर विज्ञान, त्यानंतर आपली संस्कृती, त्याचबरोबर क्रीडा,
त्याचबरोबर आमचं वार्षिक स्नेह संमेलन यासारख्या कार्यक्रमाचे आम्ही काय करतो माहिती आहे का, इथे हे कार्यक्रम राबवतो जेणेकरून विद्यार्थ्यांना सगळ्याच गोष्टीचा अनुभव इथं मिळाला पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही हे सर्व करतो. महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, गणपती उत्सव सारखे या ठिकाणी सगळेच गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणपती उत्सवाच्या सोबतच आम्ही स्नेह संमेलनाचा कार्यक्रम करतो. प्रत्येक दिवशी महापुरुषांची जयंती इथे विद्यार्थ्यांसमोरच आम्ही प्रार्थना झाली की ती साजरी करतो. महापुरुषांबद्दल त्यांना सांगायचं, त्यांना माहिती द्यायची, अद्ययावत माहिती द्यायची आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना त्या महापुरुषांबद्दलची माहिती होते, त्यांना ज्ञानही मिळते. तो इतिहास लपलेला आहे, तो कुठेतरी या ठिकाणी त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आहे. तोच इतिहास काय होतो, विद्यार्थ्यांपुढे मांडला गेल्यामुळे त्यांना त्याची माहिती होती, ओळख होती आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते. बरं, आज आपण बघतोय की बऱ्याचशा या ठिकाणी काही सुविधांचा या ठिकाणी अभाव दिसतोय. इथे काहीच अभाव या ठिकाणी दिसत नाही. कारण त्याला कारण आहे तुमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत, आपण या ठिकाणी बोललात. परंतु काही असे निर्देशनात येत आहे की जे या ठिकाणी आज सीबीएसई पॅटर्न राबवला जात आहे, त्या सीबीएसई पॅटर्न संदर्भात आमच्या दर्शकांना 2 शब्द काय सांगणार? सांगतो मी. आता आमची शाळा ही अनुदानित शाळा आहे. राज्य शासनानं जो दिलेला अभ्यासक्रम आहे तोच आम्हाला राबवावा लागत असतो. पण सध्या सीबीएसई वगैरे नीट असेल, JEE असेल, या स्पर्धा परीक्षेसाठी सीबीएसई कोर्स असतो. सीबीएसई हे बोर्ड आहे. NCERT हा कोर्स निर्माण करत असतो. हो. पण त्या उद्देशानं आम्ही सुद्धा काय केलेलं माहिती आहे का, इथे आम्ही फाउंडेशन क्लासेस घेतो मुक्त दरात विद्यार्थ्यांना. सीबीएसईचे पूर्ण 5 ते 8 पर्यंत आम्ही फाउंडेशन क्लासेस घेतो, जेणेकरून विद्यार्थी या परीक्षेसाठी तो तयार झाला पाहिजे. उद्याच्या ज्या कम्प्युटर CBT म्हणतो आपण त्याला, त्या एक्झामिनेशनला ते तयार झाले पाहिजेत. अशा पद्धतीने आम्ही OMR सीट सुद्धा आमच्याकडे आहे. त्या विद्यार्थी सोडवतात, त्या OMR सीट आत्ताच त्यांना त्याच्यावर भरता आलं पाहिजे, सगळं करता आलं पाहिजे. अशी तयारी आमच्या आता या वर्षीपासून आम्ही सुरू केलेली आहे, जेणेकरून आमचा विद्यार्थी कुठेच मागे नाही राहिला पाहिजे. जो नॅशनल लेवलची एक्झाम असो की स्टेटची असो की साध्या आपल्या शाळेच्या असो, याच्यामध्ये तो त्याला यश मिळालंच पाहिजे, असा आमचा प्रामाणिक हेतू आहे. मित्रांनो, भाऊसाहेबांची नेहमीच या ठिकाणी भूमिका अशी राहिलेली होती. त्या काळामध्ये ह्या हाताने देणे आणि ह्या हाताला माहीत न होऊ देणे, कारण की ते दान आहे. दान म्हटल्यानंतर हे शिक्षणाचं दान जो व्यक्ती या ठिकाणी निर्माण करतो, जो व्यक्ती या ठिकाणी देतो, त्याला या ठिकाणी आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता या ठिकाणी पडत नाही. कारण मुलांना घडवणं, मुलांवर संस्कार या ठिकाणी टाकणं आणि कर्मचाऱ्यांचं सुद्धा हित जोपासणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की कर्मचाऱ्यांशिवाय या ठिकाणी संस्था चालत नसते. कर्मचाऱ्यांचं हित सुद्धा या ठिकाणी जोपासणं महत्त्वाचं आहे. कारण त्याला एक कारण जोड आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे. त्याच्याही पलीकडे जर सांगायचं जर म्हटलं तर आज नैसर्गिक जे वातावरण आहे ते वातावरण या ठिकाणी बदललेलं आहे. कारण की चालत्या गाडीमध्ये बसण्याची जी म्हणतोय आपण, कोणीही चालत्या गाडीमध्ये बसते, पण बंद बसणं हे तितकंच या ठिकाणी खरं आहे. हा प्रकार या ठिकाणी भाऊसाहेबांनी तो जवळून या ठिकाणी अनुभवलेला आहे. काय संघर्ष त्यांनी केलेला आहे आणि तोच वारसा पुढे घेऊन या ठिकाणी त्यांचे सुपुत्र आदरणीय सुदेश भाऊ लोढे पाटील हे ते त्या ठिकाणी करत आहे. कारण ही संस्था मुळातच या ठिकाणी बहुजनांच्या लेकरांना कुठेतरी घडवणारं या ठिकाणी ते दालन आहे आणि त्या दालनाला एक डौलाने या ठिकाणी त्याला या ठिकाणी उभं करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. ते या ठिकाणी त्याच्यामध्ये खारीचा वाटा ही गुरुजन मंडळींचा या ठिकाणी येतोय, तितकंच आहे. कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या ओळीप्रमाणे जर आपण जर चाललो तर या ठिकाणी आपल्याला आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता आपल्याला दिसून येत नाही. सर, आणखीन काय 2 शब्द सांगणार? कारण की विविध ह्या ठिकाणी परीक्षा होत आहेत, स्कॉलरशिप, नवोदय, NMSच्या त्या संदर्भामध्ये काही होतंय का इथे? आम्ही यांचे एक्स्ट्रा क्लासेस घेतो स्कॉलरशिपसाठी, NMSसाठी, नवोदयसाठी. त्यांना एक ॲडिशनल आम्ही काय करतो माहिती का, शिकवून घेतो, जेणेकरून आमचे मुलं त्याच्यामध्ये इलिजिबल झाले पाहिजेत, पात्र झाले पाहिजेत. हा आमचा प्रमुख उद्देश असतो. त्याच्यामुळे आमचं वर्षभराचं एक नियोजन आमचं ठरलेलं असतं. मग 6वा वर्ग असो, 5वा वर्ग असो, 7वा असो, 8वा असो, यांना ह्या ज्या एक्झाम्स असतात, या NMS असेल, त्यानंतर स्कॉलरशिप असेल, म्हणजे आपण त्याला शिष्यवृत्ती म्हणतो, याची आम्ही स्पेशली तर तयारी करून घेतो आणि दरवर्षी शिष्यवृत्तीमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी पात्र होतात. हे एक विशेष बाब आहे, ज्याचा आम्ही सत्कार करतो मुलांदेखत. आणखीन समोरच्या मुलांना त्याचं हे मिळते.
त्यामुळं दुसरेही मुलं प्रोत्साहित होऊन त्या एक्झामिनेशन ते बसतात. शालेय विज्ञान प्रदर्शनीबद्दल आपण 2 शब्द काय सांगणार? कारण की आपल्या इथे मध्ये काही उपक्रम राबवला जातोय का? हां, चांगला प्रश्न आहे. शालेय विज्ञान प्रदर्शनीसोबत सांगायचं म्हणले मी मेहकर तालुका विज्ञान परिषदेचा अध्यक्षच होतो. बरेच दिवस माझ्याकडेच होतं अध्यक्षपद. विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्ही काय करतो, की अगोदर जी तारीख डिक्लेअर करते अच्छा. पंचायत समिती अगोदर तालुका स्तरावर. तालुका स्तरावर. तालुका स्तरावर मग जेव्हा त्यांचे आम्हाला पत्र आलं त्यावेळेस आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना ते पत्र आम्ही सांगतो, की हा विषय कोणता आहे. त्याचबरोबर त्या विषय कोणते, त्याला उपविषय कोणते आहेत, ते सर्व विषय सांगून आम्ही शाळेतच त्यांच्याकडून मॉडेल्स तयार करून द्या. मॉडेलच नाही तर ते वर्किंग मॉडेल तयार करतो आणि मग इथेच मोठं प्रदर्शन आम्ही भरवतो आणि त्या प्रदर्शनामधून सिलेक्टेड जे ॲपरेटस असतील, साहित्य असेल, त्या आम्ही तालुका स्तरावर नेतो. आतापर्यंत आमच्याकडे तालुका स्तरावर गेलो आम्ही, जिल्हा स्तरावर गेलेलो आहे आणि राज्य स्तरावर सुद्धा आमच्या उपकरणाची निवड झालेली आहे. हे एक आमच्या शाळेचं वैशिष्ट्य आहे. सर, या ठिकाणी आज विविध विषयावर आमच्यासोबत वेळात वेळ काढून जी चर्चा या ठिकाणी केली त्याबद्दल आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार सुद्धा व्यक्त करतो आणि अशाच सदिच्छा शुभेच्छा आमच्या परिवाराकडनं या ठिकाणी देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.